नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. सकाळचे ना 8:30 होऊन गेल्यात. प्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग. गावावर येऊन ना 4-5 दिवस झाले. व्हिडिओ का मी शूट केला होता, आजच सुरुवात केली. आणि गावावर आलं पण खूप काम होतं. घर का स्वच्छ नव्हतं, ते साफसफाई करायची होती आणि जे सामान आणलं होतं ना गावावर ते लावायचं होतं. आणि खास कारण काय माहिती आहे, व्हिडिओ शूट करायचा. माझी मुलगी ना आज आहे रविवार, उद्या सोमवारी, उद्या सकाळी 6ची ना फ्लाईट आहे तिची. मँगलोरला चालली आहे 10-12 दिवसासाठी कंपनी थ्रू. आणि ना आल्यापासून ना मी काय नॉनव्हेज काय मुलांना बनवलं नव्हतं आणि मी 1.5 महिना गावी असल्यामुळे मुलाला पण खायला नाही मिळालं. म्हणून मम्मी आज चिकन वडे बनव. आज चिकन वडे बनवणार आहे मी. रेसिपी काय दाखवणार नाही मी. आणि एक सांगायचं म्हणजे हा व्हिडिओ ना थोडा लेट येणार, कारण गावचे व्हिडिओ मी पहिले अपलोड करणार, नंतर हा व्हिडिओ मी टाकणार आहे. आणि लवकर काम आटपून ना मुलीची ना थोडी खरेदी आहे, छोटं मोठं काही घ्यायचं आहे, ते आणायला जायचं आहे. म्हणजे पाऊस कमी असेल तर मी तुझ्यावर येईन, नाही तर तुझा एक माझी दुसरी काम आहे. चला तर मी चहा बनवते, चहा पिते. नाश्ता तर आज मी बनवणार नाही, कारण वेळ पण नाही नाश्ता बनवायला आणि मुलं उशिरा उठतात. नाश्ता बनवतो मग जेवायला होत नाही. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना आम्ही जेवण काय बनवलं ते एअरपोर्टवर जातो ते आणि बघू मुलीने पुढचं शूट केलं तर ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवेन. साखर मी ना कमीच टाकते, गोड नाही जास्त आवडत. गोड पदार्थ खाते म्हणजे चहामध्ये कमी साखर टाकायची. आणि गवती चहा ना माझ्या कुंडीतच आहे, त्यामुळे ना चहामध्ये गवती चहा वापरते. तुळशीची पानं पण वापरते कधी कधी. जास्त तुळशीची पानं मला चहात आवडत नाही. चहा चांगली उकळली. तिनं आता उठली आहे. तिला बोले उठ लवकर, काम आहेत तुझी तर कर. या तुम्ही पण चहा प्यायला. चिकन बनवून झालं तर वडे थापते, तर वडे बनवणार. प्लास्टिकच्या पिशवीवर थापून एकत्र ठेवते आणि नंतर मी ते तळणार आहे. अरे मी थोडं चिकन सुक्कासारखं केलंय. हे मस्त आमचे वडे. हे जयला आवडतं चिकन ड्राय, एकदम फुगले वडे. आणि हे ग्रेव्ही, हे पप्पांना आवडतं. मी चिकन सुकन सुका चिकन बघितले घेतले. जयचं फेवरेट आहे सुका चिकन, त्याच्यासाठीच बनवते मी. 2 महिने त्यांनी खाल्लं नाही मम्मीच्या हाताचा. आम्ही थोडा सॅलड घेतलाय. ओ सुका फुल डेंजर दिसतंय. सुका भारी वाटतंय. नाईस. संजीवनी स्पेशल चिकन थाली. चिकन सुक्का, चिकन ग्रेव्ही, हे चिकन ड्राय, हे सॅलड आणि हे मम्मीचे वडे. वडे बघा. दीड महिन्यानी बाबू खातोय. सगळेजण जेवलेत. मी वडे करेपर्यंत वडे सगळे तळून झाले आणि आता मी जेवते. मी चिकन मच्छी असेल तर शेवटी जेवते. मुलांना आणि मिस्टरांना आधी वाटते. मी लगेच नाही जेवणार, थोडा वेळ थांबणार आहे. मला तळल्यानंतर लगेच जेवायला नाही होत, नंतर जेवणार आहे. चला तर मग आपण आता रात्रीच भेटू, कारण आता मी थोड्या वेळ जेवणार, थोडा आराम करणार आणि मग सामान आणायला जाणार आहे तिच्याबरोबर.
ठीक आहे. तुम्हाला काय याचं कसं झालं? काय नसतं. माझ्या बॅगेत टाकून सर. जी तयारी झाली आता निघते. कॅब बुक केली, कॅब आली आहे खाली. सगळं सामान गावचं आणलं तसंच आहे. झाली बॅग पॅक. जय मी आणि ते पप्पा चाललोय सोडायला. फोन चार्जिंगला आहे माझं. आता मी निघतोय. 2 वाजत आले. तयारी झाली. ओला कॅब ओला खाली थांबलाय. तो आला बरोबर टायमिंगवर. आम्हाला थोडं लेट झालं. सुरू करतो. तुम्ही चार्जर घेतला? पाऊस पडतोय. रात्रीचं मस्त वाटतं ना. रात्रीचं मस्तच वाटतं. जयपूरचं आम्ही पोहोचलो वाशी टोलला. रात्री 2 वाजता तरी बस कुठे गर्दी. ट्रॅफिक आहे. हो 2 वाजून 2:15 आहे. आता आम्ही जस्ट एअरपोर्ट रोडला आलो. आता एअरपोर्टला चाललो टर्मिनल 2 ला. भारी आहे टर्मिनल 2. समोरचा खूप हे आहे. आता आम्ही पोहोचलो टर्मिनल 2 ला. दीदीची फ्लाईट आहे एअर इंडियाची. माझी फ्लाईट डिस्प्ले झाली आहे बघा इथे. सेकंड लास्ट 5:45 मँगलोर. चल नीट जा दीदी. आणि फोन करतो समोर टर्मिनल
टर्मिनल एंट्री गेटवर 2D बारकोड रीडर बसवण्यात आले आहे. Abutting direction, 3D barcode readers have been installed at all terminal entry gates. For seamless security processing, please keep the hard copy or digital copy of your ticket or boarding pass ready for barcode or QR code scanner. Please write the screens of the mobile phones or iPads for scanning. Please keep your original government ID or government ID DigiLocker ready for work. घरी जायला निघालेलो, पण समोरच बघा बर्गर किंग आहे. मुलगा बोलला चल मम्मी तिकडे बर्गर खायला जाऊया. आम्ही तिथे चाललो आहे बर्गर किंगमध्ये. जय गेलं बर्गर आणायला. बर्गर आणि फ्राय झाले आणि कोक. केचप घ्या, केचप. फ्राईज टाकतात. परत आम्ही ओलानेच चाललोय घरी. 4 वाजले. 4:40 म्हणजे 5 वाजता आले. 4:40ला आम्ही रिटर्न चाललो आहे. हा मग मला बसून दे. आता आम्ही ना कॅबने घरी चाललो आहे आणि तिथून तुम्हाला ना पुढे मँगलोरची जर्नी दाखवेल. हे बॅगेज काउंटर आहे. आपलं जे एक लगेज आहे जे आपल्याला कार्गोमध्ये ठेवायचं आहे ते आपण इथून सबमिट करू शकतो. माझी चेक इन आणि लगेज चेकिंग आणि पूर्ण बॉडी स्कॅन वगैरे सर्व झालं आहे. आता मी चालली आहे माझ्या गेट नंबरजवळ आणि हे खूप जास्त मोठं आहे. हे आपलं एअरपोर्ट खूप छान आहे. खाली उतरते मी. हे बघा आतून किती मोठं आहे हे एअरपोर्ट आणि इथे मॉलसारखा तुम्हाला ना ब्रँडेड स्टोर्ससुद्धा दिसतील. लोक इथे शॉपिंगसुद्धा करतात. थोडं कॉस्टली असतं ऑब्व्हियसली कारण की हे एअरपोर्टच्या आतमध्ये आहे, पण छान आहे.
हा ना वेटिंग एरिया आहे. माझ्या फ्लाईटला अजून बोर्ड व्हायला 1.5 आवर्स आहेत, म्हणजे अजून 1.5 तास आहे माझ्या फ्लाईटला बोर्ड व्हायला. आणि माझा जो गेट नंबर आहे तो 40B आहे आणि त्यासाठी अजून 10 मिनिट्स वॉकिंग आहे. सो मी विचार केला की थोड्या वेळानंतरच जाईन, तोपर्यंत इथे जरा बसते, थोडं रेस्ट करते. माझ्या फ्लाईटची ना अनाउन्समेंट झाली आहे. सो चला तर मग आता आपण फ्लाईट बोर्ड करूया. एअरपोर्ट ना आतमधून खूप सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, बोर्डिंग पास वगैरे माझं चेक झालं आणि आता मी माझी फ्लाईट बोर्ड करते. हे जे तुम्हाला समोर दिसतं ना एअर इंडियाचं प्लेन, हीच माझी फ्लाईट आहे. त्यानेच मी जाणार आहे मँगलोरला. लगेज वगैरे ठेवलं मी आणि आता मी बसली आहे माझ्या सीटवरती. विंडो सीट आहे माझी. आणि हे पहा, लोक सेटल होत आहेत. आता अजून 20 मिनिट्स आहेत माझी फ्लाईट टेक ऑफ व्हायला. एकदम जवळून सनराईज बघायला भेटतोय. सकाळचे ना 6:15 वाजले. हे बघा, स्नॅक्सचा बॉक्स आला आहे. त्यात एक मफिन आणि एक वेज पफ आहे. हे बघा, मी मँगलोर एअरपोर्टला पोचली. आता 7:15 वाजलेत. 1 तासामध्ये पोचली मी मुंबई ते मँगलोर. आणि प्रवास खूप मस्त झाला, मजा आली. थोडी झोप येत होती पण छान वाटलं प्लेनमध्ये. हे बघा, तुम्हाला मँगलोर एअरपोर्ट दाखवते. हा आपलं मुंबई एअरपोर्टसारखं जास्त मोठा नाही आहे पण छान आहे.
आता ना मी एअरपोर्टमधून एक्झिट करते. हॉटेलपर्यंत जायला मी कॅब बुक केली आहे. सो माझी कॅब आली आहे आता बाहेर. ओला ॲपमध्ये ना मला कॅबचे 500 सांगितले, पण तो कॅबवाला मला बोलला की नाही 700 द्यावं लागेल. तर मग मी विचार केला त्यापेक्षा मी ऑटोनेच जाते. आता माझ्या हॉटेल रूमवरती पोचली आणि चला आता मी तुम्हाला थोडं रूम टूर देते. हे वॉशरूम आहे. आणि इथे 2 बेड आहेत. ॲक्च्युली मी आणि माझी कलीग आम्ही दोघं शेअर करणार आहे. खूप छोटूसा रूम आहे ॲक्च्युली. आणि हे इथे टी व्ही, इथे मोठा मिरर आणि बाहेर व्ह्यू बघा. जंगल सारखं आहे. फायनली मी पोचली माझ्या रूमवर मँगलोरला. आणि फ्लाईटमध्ये खूप मजा आली, पण मला खूप जास्त झोप येत होती. मी ॲक्च्युली झोपलीच नाही पूर्ण रात्र, म्हणजे जरा पण रेस्ट नाही केलं मी. त्यामुळे मला खूप जास्त झोप येत होती. आणि आता पण मला खूप जास्त झोप येते. मी आता चेंज वगैरे करेल, फ्रेश होईल आणि मग डायरेक्ट झोपून जाईल. चला मग बाय.